सर, आज आपला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी सुषमा अंधारे माजी रक्तनेत्या यांनी पत्र लिहिलं आहे की संजय राऊत यांचा वाढदिवस हा निष्ठा दिवस म्हणून साजरा करा, कारण का असा निष्ठावंत नेता भेटणार नाही. निष्ठा हा शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा महत्त्वाचा मंत्र आणि प्राण आहे आमचा. राजकारणामध्ये किंवा जीवनामध्ये निष्ठा नसेल, श्रद्धा नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ नाही असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. ज्या पक्षानं आम्हाला महाराष्ट्राला, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला, मराठी माणसाला, सामान्यांना स्वाभिमानानं जगण्याचा मंत्र दिला, त्या पक्षाशी निष्ठा ठेवणं ही महाराष्ट्रावर निष्ठा ठेवण्यासारखं असं मी मानतो. त्याच्यामुळे सत्ता येते, सत्ता जाते, पदं येतात, पदं जातात, संकट येतात, संकट दूर होतात. पण संकट आलं म्हणून बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना, महाराष्ट्र यांच्याशी बेईमानी करणाऱ्यांपैकी आम्ही नाही. निष्ठा हा आमचा प्राण आहे. त्याच्यामुळे मी सुषमाताई अंधारे यांचा आभारी आहे. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्या आमच्या भगिनी आहेत आणि या महाराष्ट्रातला निष्ठावंत शिवसैनिक या बळावरच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना 2024 साली महाराष्ट्रात आणि दिल्लीत सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही. त्या दिशेनं या राज्याची आणि देशाची हवा मला घोंगावताना, वाहताना दिसते आहे. मुख्यमंत्री नेहमी म्हणतात खरे निष्ठावंत आम्ही आहोत, बाळासाहेबांची पाहिजे, हिंदुत्वाचे पाहिजे, असं त्यांनी अनेक वेळा म्हणतात. खरे निष्ठावंत जे आहेत आणि विशेषतः बाळासाहेब ठाकरेंचे जे निष्ठावंत आहेत ते घाबरून पळून जात नाहीत संकट आलं म्हणून. खरे निष्ठावंत स्वतःसाठी जगत नाहीत. खरे निष्ठावंत हे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी जगतात. खऱ्या निष्ठावंताला पदाची लालसा नसते. बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना निर्माण केली ती शिवसेना त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी निर्माण केली नाही. बाळासाहेबांची शिवसेना ती त्यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि आवाज हा बुलंद राहावा म्हणून निर्माण केली. त्याच्यामुळे जर कोणी म्हणत असेल की आम्हीच खरे निष्ठावंत तर तो एक मूर्खपणा आहे. दिल्लीमध्ये कोर्टामध्ये शरद पवार साहेब आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात आहेत. काल पुन्हा हे दोन्ही नेते पुन्हा बारामती. मी शरद पवार साहेबांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार तुम्हाला किती एकत्र दिसले तरी 2024च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोनच नेते राहतील. जसे त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार आजही आहेत आपल्याबरोबर. दोनच नेत्यांचं राजकारण होतं, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. आज शरद पवार पुन्हा एकदा एका संकटातून उभे राहत आहेत आणि परत ते नेतृत्व करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघालेले आहेत. त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांचंच राजकारण महाराष्ट्रामध्ये यापुढे तुम्हाला यशस्वी झालेलं दिसेल. काही कौटुंबिक गोष्टी असतात त्या आम्हालाही माहिती आहेत, काही संस्थात्मक गोष्टी असतात. दोघांचंही मैदान एकच आहे सध्या बारामती. पण बारामतीवरची कुस्ती हे शरद पवारच मारतील. महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारच नेतृत्व करतील. सर, निष्ठेची मशाल म्हणून उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू होणार आहेत. होय. दौरे कधी सुरू होणार आहेत? कोणत्या कोणत्या विभागातून हे दौरे होतील? संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे फिरतील. साधारण दिवाळीनंतरची एक योजना, एक कार्यक्रम तयार होतो आहे. सर्व नेते फिरतील. शिवसेनेच्या सर्व नेत्यांवर, महाराष्ट्रातल्या
विविध विभागांच्या संघटनात्मक बाबींची जबाबदारी देण्यासंदर्भात लवकरच घोषणा होईल. पूर्वी बाळासाहेबांच्या काळामध्ये विभागीय नेते होते, त्यांच्यावर त्या विभागाच्या संघटनात्मक बांधणीच्या जबाबदाऱ्या होत्या. संघटनात्मक बांधणी सुरूच आहे, पण तरीही जे आता नवीन नेते निर्माण झालेले आहेत त्यातल्या प्रमुख नेत्यांवर आता काही नेते थकले, ते काम करत होते अनेक वर्ष. डाके साहेब असतील, मनोहर जोशी असतील, त्यांची प्रकृती बरी नाही. दिवाकर रावते साहेब, सुभाष देसाई साहेब हे आमचे वरिष्ठ नेते होते, त्यांच्यावरती संपूर्ण पुनर्बांधणीची जबाबदारी असेल आणि इतर प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्रातल्या अनेक विभागांची जबाबदारी देण्यात येईल आणि त्या संदर्भातली घोषणा किंवा माहिती लवकरच 1-2 दिवसामध्ये आपल्यासमोर येईल. सर, गेल्या वर्षीचा आपला काळ खडतर होता, त्यानंतर आज वाढदिवस आणि त्या 100 दिवसात आपण एक पुस्तक लिहित आहात, तर ते ह्या वाढदिवसानिमित्त त्याचं प्रकाशन होईल. गेल्या वर्षीचा काळ जरी खडतर असला, गेल्या वर्षीची दिवाळी तुरुंगात होती आणि वाढदिवसाच्या 1-2 दिवस आधी मी सुटलो, काळ नक्कीच खडतर आहे. पण दिवस हे जाण्यासाठी येत असतात, बदलत असतात. काळ खडतर आला म्हणून गुडघे टेकणं किंवा छाती पिटणं, रडत बसणं हे आमच्या रक्तात नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, तुमचा आत्मविश्वास जो आहे तो महत्वाचा. संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभं राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे खडतर जो काळ असतो तो आपल्याला टोचत नाही. काही लोक खडतर काळ येताना दिसला की पळून जातात. हे महाराष्ट्रात तुम्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांच्या बाबतीत पाहिलं असेल. आम्ही त्यातले नाही आणि असणारही नाही. आम्ही सदैव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिलो, शिवसेनेबरोबर राहिलो, मी आणि माझं कुटुंब. आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर राहू. राम मंदिर आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी खास विशेष गाड्या भाजपकडनं सोडण्यात हा प्रचार आहे, हा एक प्रचाराचं तंत्र आहे. पण करू द्या, काय हरकत नाही. राम मंदिराला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. राम मंदिराच्या लढ्यामध्ये शिवसेनेचं बलिदान आहे. आम्ही सगळे त्यात सहभागी होतो. आमच्यावरती खटले चालू आहेत विशेष न्यायालयामध्ये. मी स्वतः अनेकदा CBI न्यायालयासमोर हजर राहिलेलो आहे. त्याच्यामुळे आणि जेव्हा राम मंदिर निर्माणाची घोषणा झाली तेव्हा शिवसेना आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिले नेते आणि पक्ष आहे जे अयोध्येत जाऊन त्यांनी राम मंदिराला 1 कोटीची देणगी दिली शिवसेनेतर्फे. बाकी नंतर अनेकांनी दिल्या असतील, पण आम्ही पहिले आहोत की आम्ही 1 कोटी रुपयाचा निधी राम मंदिरासाठी अयोध्येत जाऊन आम्ही दिला पक्षातर्फे. त्याच्यामुळे राम मंदिराचं कौतुक, राजकीय कौतुक ज्यांना करायचं त्यांनी करावं. आमच्या भावना, श्रद्धा त्या परिसराशी आणि त्या मंदिराशी जोडल्या आहेत. तेव्हा राजकारण कमी करा. रामाने बाण सोडला ना तर राजकारण संपून जाईल तुमचं. नाना पटोले यांनी संकेत दिलेले आहेत की लवकर राजकीय भूकंप होईल. राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होईल. चांगली गोष्ट आहे. नाना पटोले यांनी जरी माहिती दिली असेल, 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हे अपेक्षेप्रमाणे जर आम्हाला वाटतं त्यानुसार काँग्रेसचा इथे विजय होईल आणि त्यानंतर या राज्याचं नव्हे तर देशाचं राजकीय चित्रच बदलून जाईल. 2024चा निकालच या 5 राज्याच्या निवडणुकांना लागणार आहे. तर राहुल गांधीला मनसुबे सरदार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत. मोबाईल चायना संदर्भात वक्तव्य केलं होतं. एक लक्षात घ्या, राहुल गांधी काय आहेत आणि राहुल गांधी भविष्यात कुठे जाणार आहेत या चित्र स्पष्ट आहे. आजही नरेंद्र मोदी सारखा 56 इंच छातीचा नेता राहुल गांधींना घाबरतो, राहुल गांधींवर सातत्यानं बोलतो, राहुल गांधींवर चर्चा करतो, राहुल गांधींवर विचार करतो. हेच राहुल गांधींचं यश आहे. राहुल गांधी जर मूर्खांचे सरदार असले तर बोलता कशाला आपण? आपल्या मनामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी आणि त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याविषयी भीती आहे, भय आहे. म्हणून आपल्याला जळीतळी राहुल गांधी दिसतात. ही चांगली गोष्ट आहे. त्यांचं असं म्हणणं देखील आहे की येणाऱ्या निवडणुका पाहता काँग्रेसला आम्ही उखाडून टाकू. आणि किती वेळा तुम्ही काँग्रेसला उखाडणार आहात? तुम्ही काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली होती. तुम्ही शिवसेना मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं.
तुम्ही ज्या ज्या राज्यात ज्या ज्या देशात काम करता तिथे तुम्ही हे मुक्त करू ते मुक्त करू, पण तुम्ही काँग्रेस काय मुक्त करू शकला नाहीत किंवा काँग्रेस तुमच्या बोकांडीत बसलेली आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिवसेना फोडलीत कारण तुम्हाला शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायचा होता, पण शिवसेना अधिक जोमानं वाढते. एक दिवस आम्ही या देशात लोकशाही मानतो, संसदीय लोकशाही मानतो. कोणत्याही पक्षाला मुक्त करून कायमचं या देशामध्ये लोकशाही टिकणार नाही या मताचं आम्ही आहोत. उद्या आम्ही सत्तेवर येणार आहोत 2024 साली, पण आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला भाजपा मुक्त हा देश करायचा आहे. भाजपा विरोधी पक्षात राहावा, आम्ही त्यांना आरसा दाखवू. चांगली गोष्ट आहे. बघा, या व्यक्तिगत नातीगोती असतात. बाळासाहेबांच्या पासून या परिवाराचे प्रमुख लोक हे मातृश्रोते येतात आणि आशीर्वाद देतात. धन्यवाद. देखिए, राहुल गांधी को मूर्खों का सरदार कहना, जो भी कहेंगे, उसने इस देश की राजनीतिक हवा को पहचान लिया है. ये उनके मन में डर है. जिस तरह से राहुल गांधी पूरे देश पे छा गए हैं, 5 राज्यों के विधानसभा में राहुल गांधी भी छा गए हैं और बीजेपी का बुरी तरह से हार होने जा रही है. जब मूर्ख कहने वाले राहुल जी को सुबह उठते हैं तो उनको राहुल जी की याद आती है, रात को सोते हैं तो उनको राहुल जी दिखते हैं, खाते पीते राहुल दिखते हैं, उसका मतलब है राहुल जी के मन में उनकी लीडरशिप के बारे में उनके मन में डर है, भय है कि ये नेता 2024 में देश का प्रधानमंत्री होगा और पूरा हिसाब किताब हमसे ले लेगा. तो आप मूर्ख कहने से कोई मूर्ख नहीं बनता. और आप अगर अपने आप को ज़्यादा ज्ञानी और शहाने समझ रहे हो तो आपके कहने से आप ज्ञानी नहीं बन जाते. आपका ज्ञान देश देख चुका है, नोटबंदी में देख चुका है, लद्दाख में देख चुका है, जम्मू कश्मीर में देख चुका है, महंगाई, बेरोजगारी, सब क्षेत्र में आपका ज्ञान हमने परख लिया है. राहुल गांधी देश का नेतृत्व करेंगे और हम सब उनके साथ हैं. इलेक्शन जो आएंगे वो फेवर रहेंगे, लेकिन मोदी ऐसे कह कांग्रेस का नामो निशान गायब हो जाएगा. देखिए, मैं 10 साल से हम लोग की बात सुन रहे हैं कि कांग्रेस मुक्त भारत, लेकिन जैसे जैसे चुनाव होते हैं किसी राज्य में तो कांग्रेस तो बढ़ती जा रही है और मोदी जी का पराभव हो रहा है. कहाँ है बीजेपी? बीजेपी ना केरल में है, बीजेपी ना पश्चिम बंगाल में है, न तेलंगाना में है, न आंध्र में है, न तमिलनाडु में है, न उड़ीसा में है, न कर्नाटक में है. आप मुझे बताइए बीजेपी कहाँ है? लोगों ने तो भारत को पहले से बीजेपी से मुक्त कर दिया है. जब 2024 में हमारी सरकार आएगी केंद्र में तो हमारी ये भूमिका नहीं रहेगी कि हम बीजेपी मुक्त भारत करना चाहते हैं. हम बीजेपी को रखेंगे अपोजिशन में और उनको आईना दिखाते रहेंगे आपकी क्या गलतियां थी. ये देश लोकतंत्र के आधार पर चलेगा. मोदी जी का लोकतंत्र अगर अलग होगा मोदी शाह का तो हम उसको उखाड़ देंगे. पहली बार ऐसा हो रहा है कि रिटायर्ड राष्ट्रपति को गुजरात कभी मिलने जा रही है. ये भी डर है. जो राष्ट्रपति भवन में थे तब उनको कोई मिलने नहीं जा रहा था, उनको कोई महत्व नहीं मिल रहा था राष्ट्रपति को. ना आज के राष्ट्रपति को आप महत्व दे रहे हो, लेकिन अचानक से आप पूर्व राष्ट्रपति के घर में भागम भाग कर रहे हो. स्वार्थ के सिवाय ये लोग कुछ नहीं करते. कोई ना कोई स्वार्थ होगा या है. हाँ, तो भूकंप आएगा आपको लगता है? नया भूकंप आएगा? मैं इतना ही कहूंगा, भूकंप 2024 में आएगा और उसमें सबसे बड़े कैजुअलिटी बीजेपी को होगी और मोदी और शाह जी को होगी. राहुल जी के नेतृत्व में हम सब लोग इस देश में इंडिया अलायंस चुनाव लड़ेंगे और जीतेंगे. बोलिए. सर, पिछले आपकी जन्मदिन था, जेल में गया, फैमिली के साथ में आपको निष्ठावान का एक नॉर्मल टैग मिला हुआ है, लोग सेलिब्रेशन करने के लिए बोला जा रहा है. किस तरीके से आप देखते हैं? देखिए, कुछ यादें आपकी? हमने हमेशा शिवसेना के साथ हमारी पूरी जिंदगी बिताई है. मैंने और मेरे परिवार ने. मेरे पिताजी भी थे बाला साहब के साथ, शिवसेना के साथ.
हम भी रहे, मेरे भाई भी शिवसेना के एमएलए है और आखिरी सांस तक हम शिवसेना के साथ रहेंगे, चाहे कितने भी संकट आए, हाँ, तूफान आए, मैं मेरे पार्टी के साथ और ठाकरे परिवार के साथ रहूंगा। सत्ता आती है, सत्ता चली जाती है, संकट भी चले जाएंगे। थैंक यू। किया है कि अगर कांग्रेस होती तो राम मंदिर नहीं बनता, तो जो वहाँ के लोग हैं वो बीजेपी को वोट दें ताकि अगर सुप्रीम कोर्ट के न्यायमूर्ति रंजन गोगोई नहीं होते, जो आज बीजेपी के समर्थन में राज्यसभा में गए हैं, तो राम मंदिर नहीं बनता, फिर एक बार लड़ाई करनी पड़ती। तो सबसे पहले योगी जी ने आभार प्रकट करना चाहिए इस देश के सर्वोच्च न्यायालय को और रिटायर्ड चीफ जस्टिस को, जिसने बीजेपी ने राज्यसभा में लाया है। राम मंदिर इस देश में अगर बन रहा है अयोध्या में, तो ये खुशी की बात है हम सब के लिए, क्योंकि शिवसेना उस आंदोलन में, उस युद्ध में हमेशा आगे रही है और रहेगी। शिवसेना ये पहली पार्टी, जब राम मंदिर बनने जा रहा था तो अयोध्या में जाकर उद्धव ठाकरे साहब ने 1 करोड़ रुपए का दान दिया था राम मंदिर के लिए। बाद में सभी लोग आ गए, लेकिन सबसे पहले इतना बड़ा दान देने वाले शिवसेना और उद्धव ठाकरे साहब थे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।